Hello student, in this lecture we are studying oxidation and reduction reaction. Firstly, we are started with oxidation reaction. So, what is oxidation? Oxidation is gain of oxygen atom, removal of hydrogen atom and removal of electrons. This is called oxidation. So, oxidation for organic compound is the addition or gain of oxygen, removal of hydrogen atom. ठीक है? Whether particular organic reaction is oxidation reaction is that reagent used in this reaction is reduced. म्हणजे reaction मध्ये एक reducing agent असतो जो स्वतः reduce होतो. reaction मध्ये एक oxidizing agent असतो जो स्वतः reduce होतो आणि दुसऱ्या मॉलिक्युल्सचा ऑक्सिडेशन करतो. त्याला आपण बोलतो ऑक्सिडायझिंग एजंट. इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हा एक सबस्टेट दिला आहे जो की अल्किल ग्रुप आहे. तो ऑस्मियम सोबत रिॲक्ट करतो. ऑस्मियम 8 सोबत. 8 म्हणजे त्याच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. आणि ऑस्मियमचे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते लॉस होतो आणि ऑस्मियम 6 तयार होतो. सॉरी, ऑस्मियममधून 2 इलेक्ट्रॉनचा लॉस होईल आणि ऑस्मियम 6 तयार होईल. इन प्रेझन्स ऑफ वॉटर हा जो आपला अल्किल ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनचे ॲडिशन करेल. ठीक आहे. याच्यामध्ये ऑक्सिजनचे ॲडिशन होईल आणि ऑस्मियम ऑक्साईड फॉर्म होईल. ठीक आहे. OS O3 हा एक बाय प्रोडक्ट आपल्याला मिळेल. त्याच्यामध्ये ऑस्मियमकडून इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. दिस इज ऑक्सिडेशन. तर इथे अजून एक एक्झाम्पल दिले ते आयन. आयनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे ती 2+ आहे. तर जेव्हा आयन 1 इलेक्ट्रॉनचा लॉस करेल म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होईल तेव्हा Fa3 स्टेट तयार होईल. म्हणजेच त्याच्यात ऑक्सिजनचा लॉस होतो आणि ऑक्सिडेशन स्टेट आहे ती इन्क्रीज होते. ठीक आहे. Fe2+ची Fe3+ झाली म्हणजे इन्क्रीज झाली. इथे ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय तर ॲबिलिटी ऑफ मेटल आयन टू बी आयोनाइज टू ॲन आयन विथ द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय की मेटलवरती इनिशियली काही चार्ज नसतो. म्हणजे त्याला आपण आयन नाही म्हणू शकत, त्याला आपण ॲटम म्हणतो. मग ते मेटलवरती काही चार्ज नसेल पण त्याच्यात ॲबिलिटी असेल की तो 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि आयन फॉर्म करेल. त्यालाच म्हणतो ऑक्सिडेशन पोटेन्शियल. सो ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज ॲबिलिटी ऑफ मेटल टू बी आयोनाइज विथ द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो जो की आणि त्याच्या जो प्रोडक्ट आपल्याला मिळेल ऑक्सिडेशन रिॲक्शनचा तो डिपेंड करेल की सपरेट कोणता आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं आहे रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी ते एन्व्हायरमेंट कोणतं आहे त्याच्यावरती डिपेंड करेल. जसं की टेम्परेचर, प्रेशर, सॉल्व्हंट कोणतं घेतलं आहे त्याच्यावरती डिपेंड करेल की आपलं प्रोडक्ट काय असेल. आता एक एक्झाम्पल पाहूयात. मॅग्नीज ॲज अ ऑक्सिडंट. मॅग्नीज हा एक स्ट्रॉंग ऑक्सिडंट आहे. त्यालाच आपण पोटॅशियम परमॅग्नेट म्हणतो. पोटॅशियम परमॅग्नेट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ हायपरव्हॅलंट मॅग्नीज विच इज पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. तर ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे तो काय करतो स्वतः रिड्यूस होतो आणि दुसऱ्या सबस्टेटचं ऑक्सिडेशन करतो. ठीक आहे. सो ऑक्सिडायझिंग एजंट आर मॉलिक्यूल विच itself get reduced and oxidize another molecule. Its reactivity is depend on it is used in acid, neutral or basic condition. जर acidic condition
मध्ये आपण त्याला यूज केलं तर Mn7 आहे तो रिलीज होतो आणि Mn2 तयार होतो, म्हणजे त्याच्यातून 5 इलेक्ट्रॉनचा लॉस होतो ॲसिडिक कंडिशनमध्ये. Mn7चं कन्वर्जन Mn2 मध्ये होईल. ठीक आहे. तेच न्यूट्रल कंडिशनमध्ये Mn7चं कन्वर्जन Mn4 मध्ये होतं, तिथं 3 इलेक्ट्रॉनचा लॉस होईल. ठीक आहे. हे अमन्यू पोटॅशियम परमॅग्नेट हा एक पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यात आपण एक ऑक्सिडेशन कसं होतं ते पाहिलं. जर ॲसिडिक कंडिशन असेल तर त्याचे 5 इलेक्ट्रॉनचा लॉस होतो आणि जर न्यूट्रल कंडिशन असेल तर 3 इलेक्ट्रॉनचा लॉस होईल. इट इज वेल नोन दॅट द yield of potassium permanganate oxidation are considerably improved by the use of phase transfer catalyst. फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट यूज करून आपण त्याची yield अजून इम्प्रूव्ह करू शकतो. आता आपण एक्झाम्पल्स पाहूयात. वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये ऑक्सिडेशन कसं होतं. फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण अल्कोहोलचं. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. इथे हा प्रायमरी अल्कोहोल दिला आहे. त्याच्यामध्ये इन प्रेझन्स ऑफ KMnO4 H2SO4 अँड ऑक्सिजन मॉलिक्यूल इथे कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल, म्हणजे याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटमचा लॉस होईल आणि एका ऑक्सिजन मॉलिक्यूलचा गेन होईल. इथे एक एक्स्ट्राचा ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲड केला आहे. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल ऑक्सिडेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते सेकंडरी अल्कोहोलचं. प्रायमरी अल्कोहोलमध्ये आपण पाहिलं की एकच आर्चेन असतं. सेकंडरी अल्कोहोलमध्ये 2 आर्चेन प्रेझेंट असतात. सेकंडरी अल्कोहोल प्लस 2 KMnO4 मॉलिक्यूल प्लस 2 H2SO4 मॉलिक्यूल जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा इथून 2 हायड्रोजन आयनचा लॉस होईल, 2 हायड्रोजन ॲटमचा लॉस होईल आणि C डबल बॉन्ड O ऑक्सिजन हे स्ट्रक्चर फॉर्म होईल. त्याच्यामध्ये आपल्याला 2 MnSO4 मॉलिक्यूल मिळतील, एक K2SO4 मॉलिक्यूल मिळेल आणि 8 वॉटर मॉलिक्यूल मिळतील. म्हणजे याच्यातून हायड्रोजन ॲटमचा लॉस झाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स. हा सब्सट्रेट आहे आपला. ठीक आहे. याच्यामध्ये हे 2 ग्रुप दिसत आहेत ते R चेन आहेत. R. ठीक आहे. हे R चेन आहेत आणि इथे कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम बाउंड आहेत. हा आपला सब्सट्रेट आहे. हा जर आपण याला जर KMnO4 NaOH ची ट्रीटमेंट दिली तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल, ज्याला की आपण म्हणतो 1,2-डायोल 3,10 डायहायड्रॉक्सी स्टेरिक ॲसिड. ठीक आहे. हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. म्हणजे याच्यात 2 हायड्रोजन ॲटमचा लॉस होईल. आणि जर आपण त्याला फक्त न्यूट्रल KMnO4 ची ट्रीटमेंट दिली, हा NaOH ची ट्रीटमेंट दिली म्हणजे हे बेसिक कंडिशन झाली. बेसिक कंडिशनमध्ये आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो आणि ॲसिडिक कंडिशनमध्ये आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे हे. नॉर्बोरेन. याला जर आपण बेसिक कंडिशन दिले तर त्याच्यापासून डायल तयार होतो आणि जर न्यूट्रल कंडिशन दिले तर डायल डिहाइड तयार होतो. ठीक आहे. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर इथे हायड्रोजन ॲटमचा नंबर
जास्त आहे, 2 हायड्रोजन ॲटम जास्त आहेत, इथे 2 हायड्रोजन ॲटम कमी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे काही त्यांनी फंक्शनल ग्रुप दिले आहेत जे की ऑक्सिडाइज होतात आणि त्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिडाइज प्रोडक्ट मिळतो. फर्स्ट आहे अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो? अल्डिहाइड. ओके, अल्डिहाइड. इथे हा CH2 मध्ये जो 2 हायड्रोजन आहेत ते रिमूव्ह केले. सेकंड आहे, फर्स्ट आपण पाहिलं ते प्रायमरी अल्कोहोल होतं. आता सेकंड आपण जे पाहणार आहोत ते सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलमध्ये पण कीटोन मिळतो. ठीक आहे. इथे हा CHOH मध्ये जो 2 हायड्रोजन आहेत ते रिमूव्ह केले जातील आणि त्याच्या जागेवरती एक डबल बॉन्ड येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये एका ऑक्सिजन ॲटमचे ॲडिशन होईल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल. नेक्स्ट आहे फोर्थ वन इज प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये सुद्धा अल्डिहाइड पण तयार होऊ शकतो आणि त्याच्यात जर 2 हायड्रोजन ॲटमच्या रिमूव्हलसोबत एक ऑक्सिजन मॉलिक्युलची ॲडिशन झाली तर कार्बोक्सिलिक ॲसिडसुद्धा तयार होतं. आपण फर्स्ट जे पाहिलं फर्स्ट प्रायमरी अल्कोहोलमध्ये आपण फक्त हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केलेत, त्याच्यामुळे अल्डिहाइड तयार झाले. आता फोर्थमध्ये आपण 2 हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केलेत प्लस त्याच्यासोबतच एका ऑक्सिजन ॲटमची ॲडिशन केली आहे, त्यामुळे कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाले. नेक्स्ट आहे अरोमॅटिक हायड्रोकार्बन. अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. ठीक आहे. COOH ग्रुप आला म्हणजे ते कार्बोक्सिलिक ॲसिड झालं. नेक्स्ट आहे अल्केन. पासून आपल्याला अल्डिहाइड पण मिळतं आणि कीटोन पण मिळतं. अल्केनमध्ये इथे 2 कार्बन आहेत आणि त्याला हे 4 अल्केन प्रेझेंट आहेत. त्याच्यातून एक हायड्रोजन आहे तर त्याच्यामध्ये इथे 2 ऑक्सिजनची ॲडिशन केली आहे आणि एक अल्डिहाइड आणि एक कीटोन मिळाला. ठीक आहे. अल्डिहाइडमध्ये इथे एक ऑक्सिजन असेल, इथे कार्बन असेल, याला R ग्रुप ॲड असेल आणि याला इथे एक हायड्रोजन असेल. आता कीटोनमध्ये फक्त छोटासा चेंज असेल, इथे जो हायड्रोजन आहे त्याच्या जागेवर इथे R चेन प्रेझेंट असेल. R म्हणजे अल्कली ग्रुप प्रेझेंट असेल. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पलमध्ये पण त्यांनी अल्केनचंच एक्झाम्पल दिलं आहे. अल्केनमध्ये आपण आत्ता पाहिलं होतं की आपण फक्त एका ऑक्सिजन ॲटमची ॲडिशन केली. आता जर 2 ऑक्सिजन ॲटम जर ॲडिशन झाली तर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल. इथे 1 2 जिथे COOH ग्रुप असेल त्याला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणणार. ठीक आहे. हा जो ग्रुप असतो तो कार्बोक्सिलिक ग्रुप असतो आणि एक कीटोन मिळेल ॲज इट इज. जसं आपल्याला आधीच्या रिॲक्शनमध्ये एक कीटोन मिळाला होता तसा एक कीटोन इथे मिळेल आपल्याला. नेक्स्ट टाईप ऑफ रिॲक्शन आहे ते रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शन ही अपोजिट असते ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या. सो रिडक्शन रिॲक्शनमध्ये आता आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये पाहिलं की इलेक्ट्रॉनचा लॉस होतो. सो रिडक्शन रिॲक्शनमध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होईल, इलेक्ट्रॉन गेन केले जातील. आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये पाहिलं होतं की ऑक्सिजनचे ॲडिशन होते तर इथे ऑक्सिजन रिमूव्ह केलं जाईल म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल होईल. आधी आपण पाहिलं होतं ऑक्सिडेशनमध्ये लॉस ऑफ हायड्रोजन आयन तर इथे गेन ऑफ हायड्रोजन आयन होईल. जे काय आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये पाहिलं त्याचे अपोजिट रिडक्शन रिॲक्शनमध्ये असेल. सो रिडक्शन रिॲक्शन्स आर स्पेशली इम्पॉर्टंट इन सिंथेसिस. जिथे आपल्याला सिंथेसिसचे जे काय आपल्या सेलमध्ये सिंथेसिस होतं ते रिड्युसिंग एन्व्हायरमेंटमध्ये होते. ठीक आहे. आणि ऑक्सिडायझिंग एन्व्हायरमेंटमध्ये बॉन्ड ब्रेक होतात आणि रिड्युसिंग एन्व्हायरमेंटमध्ये बॉन्ड फॉर्म होतात. रिडक्शन कॅन बी
accomplished by several bond method including addition of hydrogen or electron to molecule, removal of oxygen or other electronegative substituent. Most widely used reducing agent from synthetic point of view are molecular hydrogen and hydride derivative of boron and aluminum. So इथे जसं आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट पाहिले तसे इथे रिड्युसिंग एजंट असेल. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, जे स्वतः ऑक्सिडाइज होतील आणि दुसऱ्या मॉलिक्युलचं रिडक्शन करतील त्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणणार. रिड्युसिंग एजंट हे स्वतः ऑक्सिडाइज होतात आणि ते समोरच्याला रिड्यूस करतात. ठीक आहे, ते झालं रिड्युसिंग एजंट. सो मोस्टली यूज रिड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत तर मॉलिक्युलर हायड्रोजन, हायड्राइड डेरिव्हेटिव्ह ऑफ बोरॉन अँड ॲल्युमिनियम हे आपले काही एक्झाम्पल्स आहेत रिड्युसिंग एजंटचे. रिॲक्शन्स ऑफ ट्रान्सफर हायड्राइड फ्रॉम सिलिकॉन अँड कार्बन, जे रिॲक्शन करतात सिलिकॉन किंवा कार्बनकडून इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करतात. Reaction involving free radical mechanism use silenes and tannins as a hydrogen atom donor. Metals such as lithium, sodium, zinc as a electron donor used for reduction reaction. So इथे हायड्रोजन ॲटम डोनर आपण सिलेन्स आणि स्टॅनेन्स यूज करू शकतो आणि लिथियम, सोडियम, झिंक हे मेटल्स आहेत ते आपण इलेक्ट्रॉन डोनर म्हणून यूज करू शकतो. आता आपण इथे काही फंक्शनल ग्रुप पाहूयात जे की रिड्यूस होतात आणि आपल्याला ते रिड्यूस झाल्यानंतर काय प्रोडक्ट मिळते हे आपण पाहूयात. इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे अल्केनचं. आपण रिडक्शन म्हणजे काय तर लॉस ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, मग इथे 2 हायड्रोजन ॲटम आहे त्यांचा लॉस होईल आणि अल्केनपासून अल्केन्स मिळेल. अल्केनमध्ये KEN हे झालं अल्केन आणि आपल्याला मिळेल अल्केन, ज्याच्यामध्ये इथे ए आहे अल्केन, हा आपल्याला प्रोडक्ट मिळेल. सेकंड एक्झाम्पल आहे अल्काईन. अल्काईनमध्ये जे ट्रिपल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि सिंगल बॉन्ड तयार होईल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अल्केन. अल्केन आपल्याला मिळेल. थर्ड एक्झाम्पल आहे ते सेम अल्काईनचंच आहे, त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनचे ॲडिशन केले आहेत प्लस त्याच्यासोबत 2 हायड्रोजन ॲटमची पण ॲडिशन केली, त्यामुळे आपण अल्किन मिळेल आपल्याला. ते सिस फॉर्ममध्ये असेल. सिस फॉर्ममध्ये म्हणजे काय, जेव्हा हा असे 4 ग्रुप असतील त्याच्यात दोन्ही बाजूला जर सेम फंक्शनल ग्रुप जर दोन्ही बाजूला एकाच बाजूला प्रेझेंट असेल, म्हणजे वरच्या बाजूला जर दोन्ही हायड्रोजन प्रेझेंट असेल तर आपण त्याला सिस बोलतो, आणि जर तोच एक हायड्रोजन वर प्रेझेंट आहे आणि सेकंड जर खाली प्रेझेंट आहे तर त्याला आपण ट्रान्स बोलतो. सो फर्स्ट आपल्याला अल्काईन्सपासून अल्केन मिळेल जे की सिस फॉर्ममध्ये असेल, आणि सेकंडली आपण लास्ट रिॲक्शनमध्ये पाहतो की अल्काईनपासून आपल्याला ट्रान्स अल्केन पण मिळू शकतं. ठीक आहे, these are some functional group involved in reducing reaction. ठीक आहे. नेक्स्ट आहे तर reduction reaction can be categorized into three categories. की त्याच्यात रिडक्शन कसं होतं. जर रिडक्शन हायड्रोजन ॲटमच्या ॲडिशनमुळे झालं तर आपण त्याला फर्स्ट कॅटेगरी ठेवणार ॲडिशन ऑफ हायड्रोजन. सेकंड कॅटेगरी आहे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन.
थर्ड आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्या तिन्ही टाईपने रिडक्शन होऊ शकतं. आता त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहूयात. आता फर्स्ट आपण जे कॅटेगरी पाहिली ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ते आपण कॅटेगरी डिवाइड करू शकतो काही अजून सब कॅटेगरीजमध्ये. त्याच्यात फर्स्ट कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन. कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन म्हणजे काय, हा आपला सब्स्ट्रेट आहे. सब्स्ट्रेटमध्ये काय आहे, आर म्हणजे अल्केल ग्रुप आहे, सी कार्बन आहे, एक्स म्हणजे फंक्शनल ग्रुप. म्हणजे इथे अल्किल ग्रुपला एक्स आहे तो डबल बॉन्डने ॲड झाला आहे, बाउंड झालेला आहे, अटॅच झालेला आहे. तर इन प्लेसेस ऑफ हायड्रोजन ॲटम इथे रिडक्शनमध्ये 2 हायड्रोजन ॲटमचे ॲडिशन होईल आणि हे स्ट्रक्चर मिळेल. ठीक आहे. याच्यात जो फंक्शनल ग्रुप आहे, इट कॅन बी क्रॅनियम, इट कॅन बी ऑक्सिजन और इट कॅन बी NR. ठीक आहे. नेक्स्ट आहे हायड्राइड रिडक्शन. हायड्राइड रिडक्शनमध्ये हायड्राइड आयन MH4- प्रेझेंटमध्ये हायड्रोजन ॲटमचे ॲडिशन होईल. ठीक आहे. याच्यात जो फंक्शनल ग्रुप असेल तो NR किंवा ऑक्सिजन असेल. रिडक्शन बाय मेटल म्हणजे जी काही रिॲक्शन्स आहेत ते मेटल परफॉर्म करणार. या सबस्ट्रेटवरती मेटल 2 प्रोटॉनची H+ आयनचे ॲडिशन करणार आणि आपलं रिड्युसिंग प्रोडक्ट तयार होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते रिडक्शन बाय डिझॉल्विंग मेटल. डिझॉल्विंग मेटल म्हणजे काय, ते जो आपला जो सबस्ट्रेट आहे आर सी आणि आपलं फंक्शनल ग्रुप, जो की ते ब्रेक करणार आणि 2 प्रोडक्ट फॉर्म करणार. इथे आपला जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यासोबत एक हायड्रोजन येईल आणि एक प्रोडक्ट तयार होईल आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यासोबत एक हायड्रोजन येईल आणि सेकंड आपलं प्रोडक्ट फॉर्म होईल. ठीक आहे. त्याच्यात वाय असेल, जो की वाय इज ऑल्सो फंक्शनल ग्रुप, तर तो हॅलोजन असेल किंवा ऑक्सिजन सबस्टिट्युएंट असेल किंवा अल्फा 2 कार्बोनिल ग्रुप असेल. ठीक आहे. रिडक्शन बाय हायड्रोजन ॲटम डोनर म्हणजे याच्यात आपण रिॲक्शन कॅरी आउट करताना हायड्रोजन डोनर यूज करणार, जो की हायड्रोजन ॲटम डोनेट करेल. इथे आपला हा सबस्ट्रेट आहे, त्याला हा जो आपण RZH, झेड म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे. आणि तर H म्हणजे प्रोटॉन आहे, R म्हणजे अल्कली ग्रुप. ठीक आहे. तर याच्यात R3CH म्हणजे हा एक प्रोडक्ट आपला तयार होईल आणि हा जो आपला फंक्शनल ग्रुप आहे तो RZY सोबत जाईल. Y हा एक फंक्शनल ग्रुप आहे, Z हा एक फंक्शनल ग्रुप आहे. याच्यात Y असेल तो हॅलोजन असू शकतो किंवा थायोस्टर असू शकतो आणि Z आहे तो सिलिकॉन असू शकतो किंवा टीन असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट टाईप आहे रिडक्टिव्ह कपलिंग. रिडक्टिव्ह कपलिंगमध्ये इथे मेटलवरती मॅलेब्डेनम इन्व्हॉल्व असेल. मॅलेब्डेनमवरती इथे फ्री रॅडिकल प्रेझेंट असेल आणि आपला जो सबस्ट्रेट आहे त्याच्यावरती हा फ्री रॅडिकल किंवा लॉन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केली जाईल. ह्याच्यावरती फ्री रॅडिकल आला की तो अनस्टेबल होईल. स्टेबिलिटी अचीव करण्यासाठी तो एका मॉलिक्यूलसोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. याच्यात एक्स आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप कॅन बी ऑक्सिजन और मॅलिब्डेनम और सोडियम और टायटॅनियम और समॅरियम. ठीक आहे. लास्ट आहे ते रिडक्टिव्हमध्ये काय, हा जो आपला ग्रुप आहे याच्यामध्ये आपण ऑक्सिजन ॲटम आहे ते रिमूव्ह करणार, ऑक्सिजन आणि हायड्रोजन ॲटमचे ॲडिशन करणार. इथे ऑक्सिजन रिमूव्ह केलं आणि हायड्रोजनचे ॲडिशन केले, त्यालाच हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो कार्बोनिल आणि सेकंड स्ट्रक्चर जे तयार होईल त्याला आपण म्हणतो अल्केन. हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे ते कार्बोनिल आणि त्याच्या
त्याच्यापासून इथे एक ऑक्सिजन आयटम रिमूव्ह झाला आणि 2 हायड्रोजनची ॲडिशन झाली, पण इथे जे त्यांची स्टेरिओ केमिस्ट्री आहे ती चेंज आहे. त्यालाच आपण अल्किन असं म्हणतो. अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो आणि अल्किनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता लास्ट आहे हे स्ट्रक्चर आहे, त्याला असं म्हणतात डायोल, ज्याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि त्या डायोलचं कन्वर्जन अल्किनमध्ये होतं. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट आहे मेकॅनिस्टिकली पाथवे फॉर रिडक्शन, म्हणजे मेकॅनिझम की कसं होतं. मेकॅनिझममध्ये आपण फर्स्ट पाहूयात हायड्रोजिनेशन युजिंग heterogeneous catalyst. The mechanistic description of catalytic hydrogenation of alkane followed by reactive site of metal surface. Alkane absorb one. इथे आपण हा आहे तो मेटल सरफेस आहे आणि त्याच्यावरती आपली रिॲक्शन आहे ती कॅरी आउट होईल, म्हणजे हायड्रोजनेशन होईल. ठीक आहे. सो फर्स्टली alkanes are also absorbed on catalyst surface at least 3 type of intermediate. It shows याच्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की 3 टाईपचे इंटरमिडिएट तयार होत आहेत, ज्याच्यामध्ये पाय टाईपचा डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. फर्स्ट केसमध्ये अल्केनचं तो की पाय बॉन्ड ग्राउंड स्टेटला असतो, तो ट्रान्झिशन स्टेटला म्हणजे पाय स्टार ऑर्बिटलमध्ये जाईल, करस्पॉन्डिंग टू ॲक्सेप्टर अँड डोनर ऑर्बिटल ऑफ मेटल. म्हणजे तो इथे पायमध्ये असेल तो पाय स्टारमध्ये जाईल. ठीक आहे. अ हायड्राइड कॅन बी ॲडेड टू ॲब्झॉर्ब ग्रुप. ठीक आहे. सेकंड केसमध्ये काय होईल, फर्स्ट केसमध्ये आपण पाहिलं की जो पाय ऑर्बिटल आहे तो पाय स्टारमध्ये जाईल, म्हणजे त्यांचं अनस्टेबल होईल. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये सिग्मा टाईप ऑफ कार्बन मेटल बॉन्ड इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामध्ये जो स्पेसिस असतात कॅन रिॲक्ट विथ अनदर हायड्रोजन टू गिव्ह अल्केन. इथे हे पेसेस आहे ते दुसऱ्या हायड्रोजनसोबत रिॲक्ट करेल आणि अल्केन फॉर्म करेल सेकंड केसमध्ये. ठीक आहे. आणि थर्ड केसमध्ये डबल बॉन्ड आयसोमरायझेशन अँड एक्सचेंज ऑफ हायड्रोजन दॅट समटाइम accompanies hydrogenation. This intermediate is equivalent to an allyl group bounded to surface of pi bond. आणि यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल आणि पाय अलील कॉम्प्लेक्स तयार होईल. ठीक आहे. लास्ट मेकॅनिझम आहे त्यामध्ये ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन होते बाय द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन फॉलोड इदर बाय अपटेक ऑफ प्रोटॉन ॲज इन रिडक्शन ऑफ एन अल्किल बाय सोडियम इन अमोनियम आयोडाईड. ठीक आहे. इथे ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्याला अल्किल ग्रुप ॲडेड आणि मग इलेक्ट्रॉनचे ॲडिशन होईल. इलेक्ट्रॉनचे ॲडिशन झाल्यामुळे हा थर्ड बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि इथे निगेटिव्ह चार्ज येईल. मग अमोनिया आहे ते प्रोटॉन डोनेट करेल आणि इथे एक हायड्रोजन ॲटम येईल. इथे हायड्रोजन ॲटम आला की इथे तरी अजून एक निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. ठीक आहे. फर्स्टली एक फ्री रॅडिकल येईल आणि एक निगेटिव्ह चार्ज येईल. जिथे निगेटिव्ह चार्ज आहे तिथे हायड्रोजन ॲटमचे ॲडिशन होईल. हायड्रोजन ॲटमचे ॲडिशन झाले की तो निगेटिव्ह चार्ज शिफ्ट होईल तिथे जिथे फ्री रॅडिकल प्रेझेंट होता तिथे. नंतर मग त्याच्या जागेवरती एका हायड्रोजन ॲटमची ॲडिशन होईल आणि लास्ट स्टेपमध्ये रिअरेंजमेंट होईल आणि आर
पॅरलल ग्रुप आहेत ते एकमेकांच्या म्हणजे इथे हे इथे H हे स्ट्रक्चर तयार होईल. इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल, इथे R असेल आणि इथे R असेल. हे स्ट्रक्चर यांनी इतर फिगरमध्ये थोडंसं रिअरेंज करून दाखवलं आहे, पण स्ट्रक्चर सेमच आहे. ठीक आहे. सो दिस इज रिडक्शन रिॲक्शन. इथेच आपल्या सगळ्या रिॲक्शन्स संपत आहेत. ठीक आहे.